नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही संख्याज्ञान इयत्ता चौथी भाग 2 संख्याज्ञान या पाठामधील पेज नंबर 12 वरील हा स्वाध्याय पाहणार आहोत। पेज नंबर 12 वरील स्वाध्याय चालू आहे आपला। तर आता काय पहिला प्रश्न याच्यात काय दिलेला आहे, खालील संख्यामधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा। तर हा प्रश्नाचे उत्तर सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते की पहिल्यांदा या पहिला प्रश्न काय 1999। तर यामधील जर विचारलं या 9ची किंमत जास्त आहे की या 1ची किंमत जास्त आहे, तर हे समजलं तर तुम्हाला हा प्रश्न पटकन सुटणार आहे। तर याच्यामधील ह्या 9 पेक्षा हे 1ची किंमत जास्त आहे। तर ते कसं काय, तर पहिल्यांदा आपण गेले स्वाध्याय 2-3 झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जर ह्याचे उजव्या बाजूकडून कुठल्याही संख्येचे उजव्या बाजूकडून डावीकडे हे अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज स्थानिक किंमत वाढत जाते। म्हणजेच की जर उदाहरणार्थ की 1999 मधील ह्या 9ची स्थानिक किंमत काय 9, ह्या 9ची स्थानिक किंमत काय 90 आणि ह्या 9ची स्थानिक किंमत काय येणार 900 आणि 1ची स्थानिक किंमत काय येणार, 1च्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 म्हणून 1 वर 3 शून्य म्हणजेच या 1ची स्थानिक किंमत येणार 1000। मग 1ची स्थानिक किंमत 1000 आणि ह्या 9ची स्थानिक किंमत 9, त्याच्यामुळं या चारही संख्येमध्ये सर्वात जास्त स्थानिक म्हणजे स्थानिक किमतीवरून मोठी संख्या कुठलीही सांगाल तर ही आहे 1। मग अशा हे जर समजलं तर हे पुढचं लवकर समजायला सोपं जाईल। तर हे का प्रश्नामध्ये काय खालील संख्यामधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा म्हणले। मग अधोरेखित संख्यांचे म्हणजेच आता हे बघा एकक, दशक, शतक, हजार। तर यामधील हे दशक स्थानचं 9 आहे, त्याची स्थानिक किंमत आपल्याला विचारले। मग स्थानिक किंमत कसं काढायचं ते आपण गेल्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की स्थानिक किंमत म्हणजे काय असते, तर ज्या संख्येची विचारलेली आहे स्थानिक किंमत तो अंक लिहायचा। म्हणजे इथं 9ची विचारले तर 9 लिहायचा आणि 9च्या पुढे किती अंक आहेत 1 अंक आहे, त्याच्यामुळं त्याच्या पुढं 1 शून्य द्यायचा। मग काय झाली 9ची स्थानिक किंमत काय झाली 90। मग अशाच प्रकारे पुढील प्रश्न आपण सोडून घेऊयात। दुसरा प्रश्न काय 2345। तर याच्यामधील 5 हे एकक स्थानचे, 4 दशक स्थानचे, 3 शतक स्थानचे आणि 2 हजार स्थानचे। म्हणजेच ह्या 5ची स्थानिक किंमत 5, ह्याची 40, ह्याची 300 आणि ह्याची 2000। मग सर्वात जास्त स्थानिक किंमत मोठी अंक कुठला झाला तर 2। मग त्यांनी विचारले 2ची स्थानिक किंमत। 2ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण 2 लिहिणार आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत 1 2 3, त्याच्यामुळं 1 2 3 शून्य देणार। मग त्याच्या तिसरा प्रश्न काय 1 2 3 4 असे 4 अंकी संख्या दिलेली आहे, त्याच्यामधले शेवटचा अंक आहे 0, तर त्याची स्थानिक किंमत विचारली। मग 0ची स्थानिक किंमत एकक स्थानला पण आहे म्हणून त्याची 0च येणार आणि ह्या पण 0ची विचारलं तर 2 शून्य आणि 1 शून्य म्हणजे त्याचा अर्थ एकच होतो, म्हणजेच त्याची किंमत 0च होते। चौथ्या प्रश्नामध्ये काय 4835। मग त्याच्यामध्ये 8ची विचारले। मग काय करणार आपण 8 लिहायचं, त्याच्या पुढे 1 2 अंक आहेत म्हणून 1 2 शून्य दिले म्हणजे किती झालं मग 800। नंतरचा पुढील प्रश्न आहे 5वा 3749। ह्याच्यामधील 9ची स्थानिक किंमत विचारलेली आहे। मग 9ची स्थानिक किंमत काय येणार 9च येणार, कारण त्याच्या पुढे एक पण अंक नाही, त्याच्यामुळं नुसतं हे एकक स्थानला असल्यामुळं 9च येणार। नंतर पुढचा प्रश्न आहे 27859। तर ह्याच्यामधील 7ची स्थानिक किंमत विचारलेली आहे। 7ची स्थानिक किंमत काय येते तर 7 घेणार आपण आणि 7च्या पुढं किती अंक आहेत 1 2 3 म्हणून 1 2 3 शून्य देणार। म्हणजे 7000 स्थानला आहे, 1000 स्थानला असेल तर पुढं 3 शून्य येतात म्हणजे याची स्थानिक किंमत काय आली 7000। 7व्या प्रश्नामध्ये काय 67777। यामधील एकक, दशक, शतक स्थानच्या 7ची विचारलेली आहे। मग आपण 7 लिहिणार, त्याच्या पुढे 1 2 अंक म्हणजेच 2 शून्य देणार म्हणजे ह्या 7ची स्थानिक किंमत काय झाली 700। तर मी गृहपाठाला तुम्हाला या 2 7 अंक आहेत का हे एकक स्थानचं 7 आणि दशक स्थानचं 7, तर त्याच्यात तुम्ही स्थानिक किंमत लिहायची। मग 8वा प्रश्न काय 56708। यामधील 5ची स्थानिक किंमत विचारलेली आहे। तर 5ची स्थानिक किंमत काय
तर 5 घ्यायचा, त्याच्या पुढं 1 2 3 4, 1 2 3 4, 4 शून्य दिले म्हणजेच 5ची स्थानिक किंमत काय झाली 50,000. म्हणजेच एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानाला आहे 5, त्याच्यामुळे याची स्थानिक किंमत झाली 50,000. आणि शेवटचा आपला प्रश्न आहे की 30,050 याच्यामधील शून्याची स्थानिक किंमत विचारली. मग ही 1 शून्य आहे, त्याच्या पुढं 3 शून्य घेतला तरी त्याची किंमत शून्यच होणार आहे आणि नुसता शून्य घेतला तरी शून्यच होणार आहे. त्याच्यामुळं नुसता शून्य लिहिला तरी चालतो त्याचे. तर याची स्थानिक किंमत काय झाली, ह्या शून्याची 0. अशा प्रकारे आपला पूर्ण स्वाध्याय झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.